रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या मूळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तर्फे आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। या पत्रकार परिषदेचा विषय असा आहे की बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जो संविधान आहे, जो कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याचा भाग 3 मधील आर्टिकल 22(1) प्रमाणे अशोक चक्रांकित निळा ध्वज जो आहे तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अधिकृत ध्वज आहे आणि त्या ध्वजाचा वापर निवडणुकांमध्ये सगळेच लोक सर्रास वापर करीत आहेत। त्याचकरिता आम्ही एक आक्षेप असा नोंदविला आहे। आज आम्ही मुख्य निवडणूक अधिकारी महानगरपालिकेचे जे आहेत त्यांना आज एक निवेदन दिलं आहे की या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जो ध्वज आहे तो आमची युती ज्याच्याशी होईल त्या पक्षाच्या व्यतिरिक्त कोणीही वापरू नये। जर कोणी आमच्या या ध्वजाचा गैरवापर करेल तर आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन झालं असं आम्ही गृहीत धरू आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू, असं या आज निवेदनामध्ये आम्ही आज मुख्य निवडणूक अधिकारी यांना सांगितलेलं आहे। प्रश्न आहे कोणाचे?